गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर पोचलो आपण कार्गोला, सकाळचे 8:30 वाजलेत। तर जो ट्रान्सपोर्टर आहे तो काय फोन उचलत नाही, तर बघूया आता इथं कार्गोच्या बाहेरच थांबलो। तर त्यांनी जसा फोन उचलून तसं आपण लोकेशनला पोहोचू, आतमध्ये कुठं खाली करायचं, कारण कार्गोला मी काही कधी आलो नव्हतो, त्यामुळे ते आपल्याला जास्त माहीत नाही। बरं उलटं पालटं घालावं तर परत फिराफिर व्हायची, त्यापेक्षा बोललो बाहेरच राहू देऊ गाडी, म्हणून बाहेरच ठेवली आहे पार्किंगच्या आणि थांबलो इथंच। तर बघूया त्याचा कधी कॉन्टॅक्ट होते, जसा कॉल बॅक येईल तसा पुढचा आतमध्ये एंट्री करून घेऊ। तर कार्गोमध्ये आतमध्ये आलोय मित्रांनो। 250 रुपये घेतात ऑनलाईन पेमेंटचे, कॅशचे असेल तर 500। आणि समोरच कार्गो एअरपोर्ट। तर थांबलोय मित्रांनो पार्किंगला, कारण आपल्या गाडीला अजून टाइम आहे खाली व्हायला, गेट पास बनणार आहे। त्याच्या आधी बोललो आता जेवण उरकावं। रात्री ज्यावेळेस भावाकडे थांबलो होतो तर चिकन फ्राईड राईस या मित्रांनो जेवायला। सकाळी 7-7:30ला निघालो असेल आपण, आलो आता इथे येऊन थांबलो, तर इथं टाइम लागणार आहे, किती वेळ लागतो, त्यामुळे जेवण करून घेऊ, गाडी खाली करून घेऊ, त्यानंतर काहीतरी बुकिंग वगैरे बघू। इथं कार्गोला भेटलं तर कार्गोला, नाही तर मुंबईमधून भेटलं तर मुंबईमधून। तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपली रिटर्न पुढची जर्नी पण कंटिन्यू होईल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तो सरळ करतोय गाडी 14 फूटवाला, आणि हा नाही 17 फूट आहे ॲक्च्युली, हा 19 फूट आहे। तर ते वळवायच्या नादात, तेव्हा बाहेर काढायच्या नादात आला होता चिपकायला। तर मित्रांनो दुपारचे 2 वाजलेत, बट अजूनही आपला गेट पास तयार नाही झाला। थांबलोय गेटवरती, समोर गेट, आणि बघतोय किती गाड्या पुढे सरकतायत, तेच चाललोय फक्त। आल्या गाड्या गेल्या गाड्या, आल्या गाड्या गेल्या गाड्या, आपला अजून गेट पासच नाही रेडी। तर कार्गोच्या आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो, आणि इथून मागे मी कधीही कार्गोला गाडी लोडिंग केली नाही। पोर्ट यार्डला केलेले आहेत, रेल्वे स्टेशनला केलेले आहेत, बट कार्गोचा एक्सपिरियन्स मित्रांनो हा आपला फर्स्ट टाइम असणार आहे। आणि एक गंमत सांगा, आपल्या कोणी ओळखीचं पण नाही आहे कार्गोमध्ये, खरं सांगायचं म्हणलं तरी पण आपण गाडी खाली पण केली, आणि आपल्याला रिटर्नचं बुकिंग पण भेटलंय। ते कसं भेटलं ते तुम्हाला आता सांगतो। तर आपल्याकडे टाइम आहे म्हणून ह्या गोष्टी डिस्कस करूया। तर मित्रांनो जेव्हा मी कार्गोच्या आतमध्ये खाली करायची म्हणलं तर 2-3 मित्रांना फोन केले, त्यांनी मला गाईड केलं की असं असं जा, तिथं जा, आणि आपण पोहोचलो सकाळी 9 वाजता। तर ब्लॉगची सुरुवात आपण केली त्यावेळेस, आणि तिथं मित्रांनो गाडी ते गेट पास असतो आतमध्ये येण्यासाठी, तो गेट पास मला भेटलाय 4 वाजता मित्रांनो। 4 वाजता आपल्याला तो गेट पास आलाय, म्हणजे 4 वाजता कन्फर्म झालं। तेव्हा मी लाईनला आलो, तोपर्यंत मी गाडी बाजूलाच लावली होती, माहीतच नाही। मग असंच याच्याशी बोल त्याच्याशी बोलतात, तिथे एक काका भेटले मला, त्यांनी मला भरपूर मदत केली, म्हणजे घेणं नाही म्हणे नाही काही नाही। त्यांना मी विचारलं, म्हणलं काका गाडी लावायची 2-3 वेळा फिरायला लागलं इकडे तिकडे पार्क करल्यामुळं, अजून माझ्या तर गेट पास झालं नाही। मग त्यांनी मला एका ठिकाणी गाडी लावायला जागा दिली, बोलले इथंच गाडी राहते। मग त्यांना सांगितलं, बोललो पहिल्यांदा आलोय त्यामुळं काही माहित नाही, आपली 19-34 होती, त्यामुळं काही कधी एअरपोर्टला घालायचं संबंध आला नाही। आता नवी गाडी घेऊन आलोय, फर्स्ट टाइम आलोय। मग थोडंफार त्यांच्याशी बोललो मी, तर त्यांनी मला फिरवलं, म्हणजे 2-3 गाडीवाल्यांचे जे कॉन्टॅक्ट करून दिले तिथले, ज्यांच्याकडे बुकिंग वगैरे असतात त्यांच्याशी जाऊन गाठभेट घालून आले। माझ्यासाठी त्या गाडीबरोबर दिवसभर थांबले मी, ऍक्च्युली त्यांचा फोटो वगैरे किंवा त्यांचा व्हिडिओ वगैरे घेतला नाही, बट ते दिवसभर माझ्या बरोबर होते। इव्हन मला गाडी आतमध्ये गेटमध्ये घेतल्यानंतर गाडी खाली करून देण्यापर्यंत त्यांनी मला मदत केली। त्याच्यानंतर ते मला रिमाइंडर दिला की तुला मी जे ट्रान्सपोर्टरचे नंबर दिले त्यांना एकदा कॉल करून बघ, काय बुकिंग वगैरे भेटते का। आज ऍक्च्युली सॅटर्डे आहे आणि उद्या संडे, हा ब्लॉग तुम्हाला मित्रांनो लेट बघायला भेटत असेल, बट उद्या संडे आहे, आणि हे जे बुकिंग आपल्याला भेटलंय हे रात्रीत लोडिंग करायचंय आणि रात्रीत खाली करायचंय। तर मी परत फिरून गेटवरतून लाईनला आलो, दुसऱ्यांदा आपलं हे पार्किंगचं तिकीट पण आलं, आणि परत आता 9:30 पावणे 10 झालेत, आपण
कार्गोच्या आतमध्ये आलोय लोडिंगसाठी. तर मित्रांनो, कधी कोणता माणूस कोणत्या वेळेस भेटन आणि आपली कशी मदत होईल त्याचा खरंच हिशोब नाही. तर चला, आपल्या पुढच्या गाड्या आता निघाल्यात तर आपण पण निघूया. आणि मित्रांनो, कार्गोची प्रोसेस असते तर ती प्रोसेस मी तुम्हाला पूर्ण सांगाल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हेवी डिपार्टमेंट झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग. 1 2 3 पेट्या छोट्या, एक मोठी पेटी. चला, पेपर. गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, झाली आपली गाडी लोडिंग. जाऊया गेट वरती आता. वल्लभनगर मेट्रो स्टेशन. चलो, फायनली 4:15 वाजता मित्रांनो आपण पुण्यामध्ये पोहोचलोय. 11:30 वाजता निघालो होतो बरोबर. संडे आहे, रात्रीच गाडी खाली करणार होते म्हणून आपण हे मटेरियल भरलं. आणि हे जरी सोमवारी जरी खाली करायचं असतं तरी आपण भरलं असतं, कारण घरी थांबलो असतो आणि डायरेक्ट सोमवारी डिलेव्हरीला पण आलो असतो. बट जाऊ द्या, पार्टीची रिक्वायरमेंट होती, अर्जंट डिलेव्हरी, रात्री डिलेव्हरी. तर पोचलो आपण लोकेशनला मधून. तर आपण ह्या रोडने आलो मित्रांनो. आणि शेजारीच आपली कंपनी होती, क्रिएटिव्ह कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड, बोसर. चेहरा बघून तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो, आपण नॉनस्टॉप आलो. नॉनस्टॉप यायचं कारण असं, ही डिलेव्हरी रात्रीच करायची होती. आता त्या बाबूने फोन उचललाय, तर आता गाडी खाली करून द्यायची आपल्याला इथं. ही नाईट टू नाईट आपली 3.5-4 तासात आपण 11:30 वाजता काहीतरी निघालो होतो आणि आता इथं 4:30 वाजलेले आहेत गेट वरती. तर खूप मस्त अशी सिरीज झाली मित्रांनो आपली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेव्हा पण आपण कार्गोला गाडी भरायला जातो किंवा कार्गोला गाडी खाली करायला जातो, तर तिथं भरपूर मोठी अशी प्रोसेस असते, भरपूर असा लाईनला टाइम जातो. आपला पूर्ण दिवस गेलाय. आणि आपली ही पहिली डिलेव्हरी होती कार्गोची. मी याच्या आधी कधीही गेलो नव्हतो, बट तुम्हाला ते अनुभव सांगणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही खाली करायला जाताय ना कार्गोमध्ये, तर कार्गोमध्ये मित्रांनो कमीत कमी 4 ते 5-6 तास पकडून चालायचे. तुम्हाला डिलेव्हरी करायची असेल किंवा तुम्हाला लोडिंग करायचं असेल. आणि सगळ्यात महत्वाचे गेट पास असतात, ट्रान्सपोर्टर असतात, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागतं, कोऑर्डिनेट सारखं करावं लागतं, सारखं पुश करावं लागतं, तेव्हा तुमचे गेट पास बांधतात. तर अंधेरी कार्गोचा मित्रांनो तशीच प्रोसेस आहे. तुम्हाला टोकन घ्यावं लागतं. टोकन घेतल्यानंतर मग तुमची आतमध्ये एंट्री होते, गाडी खाली होते. त्यानंतर जर तुमच्याकडे काही सेटिंग असेल तर तुम्ही फोन करून आधीच ते मटेरियल आतलं बाहेर काढण्यासाठी पण प्रयत्न करू शकताय. तर आपलं तसंच झालं. आपण जस्ट गेटच्या बाहेर पडलो आणि ते बुकिंग कन्फर्म झालं. तर परत फिरून येऊन परत 5-6 तास गेले. त्यानंतर टोकन, आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे डॉक आहेत, तिथं ते मटेरियल चेक करून घ्यायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, मटेरियल चेक करून घ्यायचं, क्वांटिटी काउंट करून घ्यायची, कारण हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं मटेरियल आहे. मध्ये कस्टमचा एरिया असल्यामुळं काही आपण सांगू शकत नाही. त्यामुळं ते मटेरियल शक्यतो चेक करून घ्या, बिल्टी क्लिअर करून घ्या, ईवे बिल चेक करून घ्या. आणि मग तिथून पुढे परत बाहेर येण्याची प्रोसेस सुरू होते. तर बाहेर यायला जास्त वेळ जात नाही, कारण गाडी लोडिंग झाल्यानंतर पेपर लगेच भेटतो आणि तुम्ही तुमचा पुढचा प्रवास करू शकता. तर असं काहीसं मित्रांनो कार्गोचं कॅल्क्युलेशन राहतं. तर खूप छान अशी आपली म्हणजे जामनगरवरतून येण्याची जर्नी होती ना, ती खूप मस्त झाली. म्हणजे आपण जेवढा जाताना रिपोर्ट केला तर थोडा कमी, येताना तेवढाच रिपोर्ट आपला झालाय. कारण कसं
तर बघा, आपल्या पहिलं जामनगर टू मुंबईच्या 3 डिलेवऱ्या होत्या, 2 बाईक होत्या, एक फुल लोड होता कार्गोचा. तर 11,000 रुपये मित्रांनो आपल्याला ट्रान्सपोर्टरकडून ते बुकिंग लागलं होतं. प्लस बाईकचे एका बाईकचे 1,000 रुपये होते, दुसऱ्या बाईकचे 2,500 रुपये होते. असं ते 14,500चं बुकिंग होतं. आणि हे जे मटेरियल आपण कार्गोमधून इथं भरलंय तर हे 4,000 रुपयाचं बुकिंग होतं. म्हणजे 14,4 18,000चा रिपोर्ट आपल्याला येताना झालाय मित्रांनो. तर रिपोर्ट कसा वाटला आणि त्याच्या मागची मेहनत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला इथं आता कंपनीत गाडी खाली करून घेऊ. हे पण आता बघा, आज एकादशी आहे, उपवास होता म्हणून केळं घेतली चालू, कारण आपल्याला 11:30 ऑलरेडी तिथं वाजले होते निघायला. बोललो उपवास सुरू होणार आहे, जेवायला टाइमच नाही आणि डिलिव्हरी पण रात्रीत द्यायची. तर डायरेक्ट निघालो. चालू साकी नाक्यामध्ये केळं घेतली, अर्धी केळं खाली आणि प्रवास कंप्लीट केलाय. तर मस्त अशी सिरीज झाली आपली जामनगरची. नक्कीच तुम्हाला आवडली असेल, खूप एन्जॉय केले असेल. तर असेच नवीन सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. तर आता गाडी खाली करून घेऊया आणि डायरेक्ट घरी जाऊन झोपूया, कारण उद्या आहे संडे, एकादशी आहे. आराम पण करता येईल, कारण गेले 3 रात्री आपण कंटिन्युअसली ड्रायव्हिंग चालू आहे, डे नाईट प्रवास चालू आहे. तर चला, भरपूर सारं बोललोय, आता एनर्जीच राहील नाही चेहऱ्यावरती, तुमच्या लक्षात आलं असं पूर्ण थकलोय. तर सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय.